मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। आमदार प्रवीण दरेकर आपल्या सोबत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। आज गडकरी साहेब येत आहेत, किती उत्साहाचं आनंदाचं वातावरण आहे विधान भवन परिसरामध्ये? नाही, गडकरी साहेब म्हणजे आमच्या कार्यकर्त्यांसाठी पर्वणी असते। त्यांचं बेधडक असणारं वागणं बोलणं राजकीय आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना भावतं आणि त्यांच्या भाषणामध्ये एक विचार असतो, एक भूमिका असते आणि म्हणून निश्चितपणे त्यांच्या येण्यानं ते जे काही भाषण करतील त्याने आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना राजकीय जीवनामध्ये मार्गदर्शन होत असतं, प्रेरणा मिळत असते। नक्की शरद पवारांना भारतरत्न द्या असं निलेश लंके म्हणतात। नाही, शरद पवार साहेब हे महाराष्ट्राचेच नव्हे तर देशाचे थोर नेते आहेत आणि त्यांना कुठल्या पुरस्काराची मागणी होत असेल तर कोणाला वाईट वाटायचं कारण नाही। ते उत्तुंग अशा प्रकारचं नेतृत्व व्यक्तिमत्व आहे। भले राजकीय मतभेद काही पक्षीय असतील परंतु याविषयी दुमत असायचं काही कारण नाही। वरुण सरदेसाई म्हणतात की मुंबईचा महापौर मराठी माणूसच असेल। मराठी माणूस, मुंबई ही महाराष्ट्राची आहे, मराठी माणसांची आहे, याचं हे फक्त राजकारण करतायत। कृतीतनं माननीय देवेंद्र फडणवीस साहेब मुंबईच्यासाठी आणि मुंबईच्या मराठी माणसासाठी काम करतायत, त्याच्यामुळे मुंबईचं नेतृत्व हे मराठी माणसाकडेच असेल। नक्कीच आज शनिवार आहे आणि उद्या संध्याकाळपर्यंत अधिवेशन संपेल असं बोललं जातं। विरोधी पक्ष नेता दिला गेला नाही आहे, त्यामुळे यावरून शिवसेना आक्रमक झालेली आहे। शिवसेना म्हणते की असं राज्यात कधी घडलं नव्हतं, इतिहासात कधी घडलं नव्हतं। मला वाटतं शिवसेनेनं पहिलं आत्मपरीक्षण करावं उभाटानं की तुम्ही या अधिवेशनामध्ये लोकांसाठी काय केलं। शेतकऱ्यांचे प्रश्न आहे, आपत्तीग्रस्त शेतकरी आहे, त्याच्यासाठी 2 शब्द आपण त्या ठिकाणी बोललात का? गोरगरीब उपेक्षित वंचित घटकासाठी त्याच्या उन्नतीसाठी काही बोललात का? मुंबईच्यासाठी आपण 2 काही भूमिका मांडल्यात का? आपण सभागृहातच येत नाहीत त्यांचे नेते पक्षप्रमुख, तर त्यांनी कुठला नैतिक अधिकार येतो? अधिवेशन हे विरोधी पक्षनेता कोणाचा होणार नाही होणार यासाठी नाही, सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी आहे। आणि दुर्दैवानं एवढं मोठं सभागृह असून त्या ठिकाणी त्या सभागृहात एक वाक्यसुद्धा शेतकऱ्यांच्या हितावर किंवा महाराष्ट्राच्या भविष्यासाठी बोलले नाहीत। विरोधी पक्ष नेतेपद देत नसाल तर मग उपमुख्यमंत्री पदसुद्धा रद्द करा अशी मागणी वारंवार करताय। पुन्हा एकदा त्यांनी खाली मागणी केली। मागणी करायला काहीच लागत नाही आहे, मागणी काही करता येईल, परंतु त्या ठिकाणी संविधानिक प्रशासकीय लोकशाहीत काही रचना आहेत, त्या आधारेच त्या गोष्टी होत असतात आणि उपमुख्यमंत्री का आपल्या महाराष्ट्रातच नाही आहे, अन्य राज्यातसुद्धा आहेत। सुधीर मुनगंटीवार ज्या पद्धतीनं सध्या विधान भवनामध्ये आणि खालच्या सभागृहात बॅटिंग करतायत, त्यांनी तर म्हटलेलं आहे की हिवाळी अधिवेशन विदर्भात आहे, हवं तर हुरडा खाऊन जा पण विदर्भावर अन्याय करू नका, अशा पद्धतीनं त्यांनी विधान केलं। मला वाटतं अशा पद्धतीचं बोलायचं काहीच कारण नाही किंवा त्यांची भूमिका मागणीची आहे, कारण देवेंद्र फडणवीस साहेब हेच त्या ठिकाणी मुख्यमंत्री महाराष्ट्राचे आहेत आणि मग ते विदर्भावर कसा काय अन्याय होऊन देतील? ते म्हणतायत की जर नेते मंत्री येत नसतील विधानसभेमध्ये तर मग त्यांच्या अंगावरती बिबटे सोडा। नाही, मला वाटतं यामागची भावना आणि भूमिका समजून घ्या की सगळ्या मंत्र्यांनी आलं पाहिजे, जनतेच्या प्रश्नांना न्याय दिला पाहिजे। आपण पाहतोय आपली भूमिका या ठिकाणी मांडलेली प्रवीण दरेकर यांनी। कॅमेरा पर्सन सचिन सयामसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, नागपूर। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।